नमस्कार मंडळी, आज आपण साबुदाणा बटाटा पापड बघणार आहोत. तर मी इथे हे साबुदाणा बटाटा पापड बनवलेले आहे. तर 1 कप साबुदाणा आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे. आता तो मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं. इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत, किसून घेतलेले आहेत आणि ते पाण्यात टाकून ठेवलेले आहेत. आता इथे 4 कप आपल्याला पाणी पातेल्यामध्ये गरम करून घ्यायचं, एकदम उकळवून घ्यायचं आहे आणि आपण जे साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे का तो टाकून घ्यायचा आहे. त्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. साबुदाणा अर्धवट शिजला की आपला जो किस तयार करून घेतलेला आहे का तो टाकून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एक 5 मिनिटं किंवा आपल्याला 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे झाकून शिजवून घ्यायचं आहे. साबुदाणा शिजला की लगेच पाण्यासारखा दिसतो किंवा तुम्ही हाताला पाणी लावून घ्या आणि थोडंसं त्याच्यामध्ये हात बुडवून बघा. हाताला चिटकला नाही की साबुदाणा शिजला असं समजायचं. आता आपण ह्याचे पापड उन्हामध्ये टाकून घेऊयात. तर बघू शकता मी ह्या पद्धतीचे पापड टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे छान असे सुकवून घ्यायचे आहेत. तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.